हॅलो. हॅलो. नमस्कार मॅडम. हा नमस्कार, बोला. अहो ते खोटारड मोठारड ड्रायव्हिंग स्कूल तुमचंच काय? होय होय आमचंच आहे, बोला की. अहो ती मला गाडी शिकायची होती. गाडी शिकायची? काय झालंय तिला? गाडी शिकायची होती हो. हा शिकायची वय, बरोबर, बोला की, मग शिकूया की. ते फी किती काय चौकशीसाठी फोन केलतो. फी 25,000 असणार आहे महिन्याला, जोपर्यंत तुम्ही शिकत नाही तोपर्यंत. बर. आणि डॉक्युमेंट सांगतो, तुम्ही माणुसकीचा एक दाखला आणून द्यायचा. तुम्ही माणुसकीचा तुमचा दाखला असतो तो एक यो कुठला माणूस की दाखला मॅडम? असतोय की, माणुसकीचा दाखला म्हणून असतोय, ते आणून द्यायचा. आणि 2 फोटो आणि 25,000 रुपये स्टार्टिंगला भरायचं. 25,000 मॅडम लय होते हो. 25,000 एवढं कसं काय? होय 25,000 फी आहे आणि टायमिंग असणार आहे 9 ते 12. बर. त्याच्यात आम्ही तुम्हाला सगळं शिकवणार, 2 चाक्या गाड्यापासून 4 चाकी गाडीपर्यंत, अगदी केळाचा गाडा सुद्धा ढकलायला इथपर्यंत सगळं शिकवणार तुम्हाला. फक्त विमान आणि हेलिकॉप्टर सोडून सगळ्या गाड्या येणार त्यात. काय सांगायला मग 25,000 बरोबर आहे? हा, म्हणून 25,000 फी आहे, सगळं शिकवणार. बर. आणि सुरुवातीला कसं असणार काय? सुरुवातीला 1 महिना तुम्ही पंक्चरच्या दुकानावर कामाला राहायचं, स्वावलंबी होण्यासाठी. हा. म्हणजे आता अचानक गाडी बंद पडली, काय पंक्चर झालं तर तुमचं तुम्हाला ते काढायला यायला पाहिजे ना पंक्चर. महिनाभर मी कुठं काम करा? पंचर दुकानावर? पंक्चरचं दुकान, हा ते आमच्या नंदच पंक्चरचं दुकान आहे. कोणाचं? माझ्या नंदच पंक्चरचं दुकान आहे हो, तिथं तुम्हाला कामाला राहायला लागणार. हा बर. हा. आणि तिथं 1 महिना राहायचं आणि त्यानंतर तुम्हाला भंगार पोचवायचं काम देण्यात येईल. भंगार जर व्यवस्थित तुम्ही पोचवलात तर मग माणसं पण पोचवू शकताय, हे तुमचं लायकी ठरणार त्याच्यावरनं. ते किती महिने? ते 3 महिने, ते माझ्या जावायचं दुकान आहे. हा बर बर. हा तुमचंच आहे काय? बर. हा. आणि तिथं 3 महिने करायचं. आणि एक सर्व्हिसिंग सेंटर एक आहे माझ्या भावाचं, तिथे एक महिनाभर कामाला लागायला लागणार. हा म्हणजे बाई मला कामगार म्हणून तुझ्या ठेवायला टाइम पासला म्हणून मला गाडी शिकवायलास काय? असं असते बघ मॅडम. तसंच असते. आता सगळं तुम्हाला शिकवायचं, 25,000 फी म्हणल्यावर तेवढं सगळं शिकवायलाच पाहिजे की. 1 महिना गाडी धुवायची, 2 महिने पंचर काढायचं आणि 1 महिना तुमच्या त्या बहिणीच्या दुकानात भंगार न्यायचोय. हा, सगळं असणार त्यात. माझ्या गाडी काय हातात देणार? गाडी देणार की, त्यानंतर तुमच्या गाडी हातात देणार. मग तुम्हाला पहिला असणार आहे खडे रहिके ड्रायव्हिंग. खडे रहिके ड्रायव्हिंग कसलं आहे? होय, म्हणजे तुम्हाला काय बसायचा प्रॉब्लेम ते नसला तर उभा राहून पण गाडी चालवता यायला पाहिजे ना, कम्फर्टेबल असायला पाहिजे तुम्ही. त्यासाठी 1 महिना उभा राहून गाडी चालवायची. अहो काय मी काय मॅडम उभारून गाडी कोण मारतोय हो मॅडम? उभा राहून यायला पाहिजे म्हणून आम्ही शिकवणार आहे. हा. तुम्ही फक्त ऐकून तर घ्या. उभारून गाडी मुळव्यात मशीन बसणार की आम्ही निवांत खाली? समजा तुम्हाला मुळव्यात झाला तर मग पुढचा पण आम्ही विचार करतोय ना. बरं. हा. आणि त्यानंतर अर्धांग वायू एक म्हणून एक ड्रायव्हिंग आहे. अगं काय काय कुठलं? अर्धांग वायू, त्यात तुम्ही एका हाताने आणि एकाच पायानं गाडी चालवायची. का? त्यात जर समजा तुमचा आता काय लकवा मारला, अर्धांग वायू तुम्हाला झाला तर मग त्यामुळे यायला पाहिजे ना सगळ्या गोष्टी तुम्हाला. हो मॅडम, का सणावारात माझी एक बाजू बात करायला आम्ही तुम्हाला गाडी शिकवायला सांगायला लागलोय. मुळव्यात ड्रायव्हिंग, एका हाताने अर्धांग वायू ड्रायव्हिंग कुठलं काढला सा? म्हणजे आम्ही तोंडात आमच्या लाळ पडावे, भितडा सांग बसावा तुमची इच्छा आहे काय? नाही तसं काही इच्छा नाही आहे अहो आमची. असलं कुठलं सांगा बघू. अहो पुढचं तुमच्या सगळं तुम्हाला कव्हर करून घ्यायला पाहिजे का नाही सांगा बरं, पुढे काय प्रॉब्लेम होऊ नयेत म्हणून. अहो तुम्ही डायरेक्ट सांगायला लायसन असली ड्रायव्हिंग असते सांगा बघू. अर्धांग वायू ड्रायव्हिंग कुठं आणली? आणि त्याच्यानंतर तुम्हाला ड्रिंक करून पण गाडी 1 महिना चालवायला शिकवणार. हा. ड्रिंक करून पण गाडी चालवायची 1 महिना. हे बाई तुझी मला गाडी नको. एक काम करतो मी, ट्रक बिग पुसायला कोणा हायवेला कोणाचा हात पुसून का नाही त्या तात्याला मी 200 रुपये देऊन का रोज शिकतो. मला तुझा फोन नको आणि तुझी गाडी बी नको. ऐका पुढं तुम्ही काय मारलाय का आतापर्यंत? काय मारले मी? काय मारलेलं नाही आतापर्यंत. 2-3 माशा मारल्या सकाळपासून आणि 2 वेळा ट्रॅक्टर मारलाय. अहो तसं नव, गाडी बिडी काय मारलाय का आतापर्यंत असं म्हणले? गाडीनं तुम्हाला मारल्या? काही नाही, तुम्हीच आम्हाला 2 वेळा थाप मारलाय आणि आम्ही कोणाला काही मारलेला नाही. ठेवतो कोण आम्ही, आम्हाला नको, वैतागलो आम्ही आता. अहो ऐका तरी पुढे काय ऐकायचं मॅडम तुम्ही सांगालाय? अहो एकदा तुम्ही आम्हाला भेट द्या, मग तुम्हाला कळेल. तुम्हाला आम्ही स्वावलंबी करायला लागलोय, असं का करताय? असलं स्वावलंबी करताय तुम्ही? बहिणी दुकान 3 महिने घ्यायला लागलायचा, भावाच्या दुकान 2 महिने राबून घ्यायला लागलायचा, आईच्या दुकान 2 महिने राबून घ्यायला लागलायचा, तुमच्या पाहुणे पयातीच आम्हाला 3-3 महिने राबून गेलाय आणि गाडी कवा शिकवणारा? हवा कोण तुम्ही? लांबड लावलायचा सांगायला. सगळं पाहुणे पयाचे शिवाय सर्व्हिसिंग सेंटर तुमच्या पाहुण्याचं तिथं 2 महिने, पंचरच्या दुकानात 3 महिने तुमच्याच कोणाचं पाहुण्याचं दुकान असणार. हो, ते आमच्या पाहुण्याचा संबंध नाही हो. तुम्ही शिकताय का त्यातनं काहीतरी? अहो मी त्यात तुम्हाला शिकायला मिळतं हे बघा, नशीब असं कोण शिकवत पण नाही तुम्हाला, सगळं आम्ही शिकवणार. बाई मला गाड्या धुवायला आणि पंचर काढायला शिकायचं नाही. मला वाटलं होतं ठेक्यात मी गाडी चालवीन, तुम्हाला गडी म्हणूनच घ्यायला लागल्यास बाई. ठेव फोन, मला नको, तुझं नको, राहून दे.